मी अनुज मुंगीकर. मी आज रसमलाई बनवणार आहे. यासाठी आपण अर्धा लिटर दूध उकळायला ठेवणार आहोत. आपण आता हे व्हिनेगर 2 टीस्पून घेऊ. आणि आपल्याला 2 टीस्पून पाणी घ्यायचं आहे. आणि आता पाणी आणि व्हिनेगर मिक्स करायचं. आता दूध उकळलेलं आहे. त्याच्यात हे पाणी आणि व्हिनेगरचं मिक्सचर थोडं टाकायचं. एकदाच सगळं नाही टाकायचं. हळू हे हलवायचं. गॅस बंद करायचा अर्धा मिक्सचर टाकल्यावर. आता हे दिसते की पाणी वेगळं झालंय दुधातलं आणि हे असं वेगळं झालंय. आता याच्यात थंड पाणी टाकायचं. आता हे जे आहे ना दूध, त्याला पटकन कपड्या आणि गाळणीमध्ये गाळायचं आहे. आता याच्यात पटकन थंड पाणी टाकायचं, कसं की त्याच्यातलं सगळं आंबटपणा निघून जाईल. आणि थंड पाणी पण थोडंच टाकायचं. आता हे मी पिळून घेतलेलं आहे. आता याला हे असंच 2-3 तास ठेवायचं आहे. आता माझं हे पनीर थंड झालंय. आता मी याला उघडून एका ताटलीत काढतोय. आणि आता हे जे कॉर्नफ्लोअर आहे ना, याला आपल्याला अर्धा टीस्पून टाकायचं आहे. मी हे अर्धा लिटर दुधाचं रसमलाई बनवतोय, त्याच्यामुळे मी हे हाफ टीस्पून टाकतोय. जर तुम्ही 1 लिटर दुधाचं बनवत असतील तर हे 1 टीस्पून टाका. मी आता हिला हे असं मरतोय. काही वेळाने हे एक असं बॉल बनवून जाईल. आणि नंतर त्या बॉलचे आपल्याला जशी रसमलाई पाहिजे, कशी रसमलाईचे कसे शेप आकार पाहिजे तसे ह्याचे आकार करा. आता हे माझं मळणं झालंय. आता मी 10 मिनिटं याला मळलंय. मग आपल्याला ह्याचे बॉल्स बनवायचे आणि त्यांना काहीच क्रॅक्स नको यायला, नाहीतर मग ते फुटू शकतात. आणि ते जेवढे तुम्ही साईजचे बॉल्स बनवतील ते त्याच्या डबल साईज होतील. त्याच्यामुळे तुमच्या अंदाजेप्रमाणे बनवा. तू याचे किती बॉल्स बनवणार आहे? 12 बॉल्स बनवणार आहे. ओके, एक बॉल बनवून दाखव ना. आता ते बॉल्स बनवायच्या आधी मी घेतले हे 2/3 कप साखर. ती एका पातेल्यात टाकायची. आणि पाणी हे 1 कप पाणी टाकायचं. आता माझ्याकडे हे हाफ कपचे, त्याच्यामुळे मी हे असे 4 टाकते. आपण मग आता ह्याचा साखरेचा पाक बनवतोय का? हो. आणि मग काय करणार आहे साखरेच्या पाकाचं?
त्याच्यात बॉल्स टाकणार आहेत बनवलेले. अच्छा. नंतर मी गॅस ऑन करून याला ठेवणार आहे आणि खरखर उकळत्या पाकात ते बॉल्स टाकायचे आहे आणि ते 15 मिनिटं बॉल्स ठेवायचे. बॉल बनवणं होत आले तर आता हे इथं बाजूला माझं खरखर उकळतं पाक आहे, त्याला खरखर उकळत्या पाकातच टाकायचं, नाहीतर मग ते बॉल्स फुटू शकतात. टाकल्यावर दर 5 मिनिटांना त्यांना हलवायचं. किती वेळ ठेवायचं हे 15 मिनिट्स ठेवायचं. आता मी हे इथं पाव लिटर दूध घेतलंय आणि इथं मी ड्रायफ्रुट्सचे तुकडे करून टाकतोय. तुम्ही ड्रायफ्रुट्स तुमच्या अंदाजाप्रमाणे जितके टाकायचे तितके टाकू शकता. आणि याच्यात केशर टाकायचं कसं की त्याला रंग येईल. आता मी हे फक्त बदाम आणि काजू किसून टाकतोय आणि पिस्ताचे तुकडे तुकडे करून टाकतोय. तुम्हाला जसे पाहिजे किसून टाकायचे का त्याचे पतले पतले बारीक बारीक तुकडे टाकायचे, तुम्हाला जसं आवडतं तसं टाका. आता माझं हे दूध उकळतंय, तुम्हाला दिसत असेल. आणि आता मी ह्याच्यात ड्रायफ्रुट्स आणि केशर आधी टाकणार आहे. केशर दिसत नसेल कारण की ते ड्रायफ्रुट्सच्या आत मिक्स झालेलं आहे. आता हे सगळं मी ह्याच्यात टाकतोय दुधात. मी ह्याच्यात 2 टीस्पून साखर टाकणार आहे. आणि आता याला नीट हलवायचं आहे. आणि आता किती 10 मिनिटं उकळू द्यायचं का हे दूध? हो. आता हे 10 मिनिटं झाले ह्या दुधाचं. ह्याला थोडासा रंग आलाय. जर तुमच्या याला काहीच नसेल आलं तर त्याला थोड्या वेळाने येऊ शकतो रंग. आणि आता हे दोन्ही आपण हे असे वेगवेगळं ठेवणार आहे. हे मग आता वेगळं वेगळं दोन्ही थंड करायला ठेवायचं. हो. किती? साधारण 2 ते 3 तास का? हो. ठीक आहे. आता हे माझं दोन्ही थंड झाले, दूध आणि हा पाक. आणि आता त्याच्या या चमच्यावर एक बॉल घ्यायचा असा आणि ह्या दुसऱ्या चमच्याने त्याच्यावरून स्क्वीज करायचा आणि त्याच्यातला सगळं पाक काढायचा. म्हणजे सगळं पण नाही, जितकं निघू शकतो तितकं काढायचं. आता माझं झालंय तर ते दुधात टाकायचं. असंच सगळ्या बॉल सोबत करायचं. आता माझं हे बॉल्स सगळे झालेत, एक राहिलाय. तुम्ही याला हे इथून हे असं दाबू शकतात. हे बघा, हे असं ह्याच्याने पण बराच पाक निघतो. आता हे दुधामध्ये 1.5 ते 2 तास ठेवायचं आणि मग तुम्ही हे खाऊ शकता.